मी या सगळ्यात पडले कारण अभयने मला हे सगळं करायला भाग पाडलं. यांना फसवायचा माझा कधीच हेतू नव्हता. पण मी जेव्हा संजयला भेटले ना तेव्हा मला कळलं खरं प्रेम काय असतं ते. वा 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 वा, काय छान वाटतंय ग. दिवसभर डोकं ठणठणत होतं, आता कसं बरं वाटतंय. खरं सांगू का, तुम्हाला आता विश्रांती घ्यायला हवी. अहो किती दगदग करता तुम्ही, थकणार नाही का? अगं कळतंय बेटा मला ते, पण काय करू, आयुष्यभराची सवय आहे ना. आणि तुला खरं सांगू का, एक मिनिट इकडे इकडे. काय झालं? तुला खरं सांगू का, ही नानीच कारण आहे मी सातत्यानं बाहेर राहण्याचं. हो अगं, जेलर आहे, नुसती जेलर या घरातली. नानी कुठे कुठे काय किती घाबरता तुम्ही नानींना? मी जाऊ दे. बरं हे बघ, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. उद्या मी बाल अनाथालयात जाणार आहे देणगी द्यायला. तू चल माझ्या बरोबर. मी तिकडे येऊन काय करणार? अगं असं काय करतेस, देणगी तुझ्या हाताने द्यायची, म्हणजे तू यायला नको का? काय माझ्या हातून? हा चालेल ना? गुरव, अहो काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला का? कसला आनंद? हो, तुम्ही बाप झाला याचा आनंद. यात आनंदी काय व्हायचंय? गुरव, बरोबर बोलतोय मी. मुलगा म्हणजे म्हातारपणी आधार तरी असतो, मुलगी म्हणजे काय शेवटी खर्चच ना. पुराव शुद्धीवर या. अहो तुम्हाला मुलगी झाली याचा आनंद मांडण्याऐवजी तुम्ही खर्चाच्या कसल्या गोष्टी करताय? गुरव, तुम्ही कसला हा म्हातारपणीचा आधार घेऊन बसला आहात? अहो हल्ली मुली पण सगळं करतात आई वडिलांचं, किंबहुना मी तर म्हणेन की मुलींना जास्त जाणीव असते. आणि मुलगा करेलच याची खात्री काय? भाऊ हे बोलणं सोपं आहे, शेवटी मुलगा तो मुलगाच ना. उद्या मी गेल्यानंतर माझा वंश कोण होणार? गावात गुरवकी कोण करणार? गुरव, कुठल्या वंशाच्या गोष्टी करताय तुम्ही? अहो तुमच्या घरात छान बाळ आलंय आणि मुलगी झालीये हे कळल्यावरती तुम्ही हे जे काय रडगाणं लावलंय ना, मला एक सांगा, तुम्हाला लग्नानंतर किती वर्षांनी बाळ झालंय? आणि कल्पना करा, समजा हे बाळ झालंच नसतं तर? भाऊ मला काही ऐकायचं नाहीये. मुलगी होईल असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं. भाऊ तुम्ही जा इथून, मला एकट्याला राहू दे. गुरव, भाऊ तुम्ही जा इथून. ठीक काम पडलीत आणि बाबा कदम. या 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 जय हो बाप्पाजी. बसा 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 बसू. बसा. अरे वा. काही पाणी वगैरे आणू नाही, पाणी नको. का सरबतच आणू? छे छे, आत्ताच घेऊन आलोय. बाबा कदम. माफ करा, म्हणजे एवढा आदर तिथे का? नाही यापेक्षाही होईल. आणि म्हणजे जोड्यानं मारलं पाहिजे तुला. काय झालं? अरे घरात एवढं लग्न ठरलंय, ही तयारी कोण करणार आहे? अरे हो. लग्न कोणाचं? कोणाचं म्हणजे काय? आमचं. मग तयारी कोण करणार? तुम्हीच. नाही म्हणजे तुम्हीच कशाला, मी आहे ना बापडा तयारीला मदत करायला. पण बाप्पाजी काय माहिती का, अजूनही आमच्या डोक्यामध्ये थोड्या मुंगे आहेत की तुम्ही आणि लग्न. खरंच खरंच म्हणजे काय? अरे तारीख सुद्धा ठरली. कधीची? आजच भिराईच्या मंदिरात आम्ही लग्न करणार.
शेजारच्या गावातला एक ब्राह्मण पकडून आण. जा तयारीला लाग लवकर, वेळ वाया घालू नकोस. ते काय अजून ते जरा आता काय झालं आणखीन? नाही, अजून पण डोक्यामध्ये त्या मुंग्या फिरतात. त्याचं काय आहे बाप्पाजी? म्हणजे खरंच तुम्ही लग्न करणार? म्हणजे बाप्पाजी तुमचं आणि लग्न कसं दिसेल? कसं दिसेल म्हणजे काय? या वयात लग्न करणारा गावात काय मी एकटाच आहे? नाही नाही करतात ना लोक. पण कसं दिसेल? काय तुमचं ध्यान? बाबा कदम, नाही म्हणजे कसं दिसेल? काय तुमचं ते ध्यान लावून तुम्ही बसणार? मग बायकोनी काय करायचं तुमच्या? नको ते विचार करण्यापेक्षा कामाला लाग. अजून बरीच कामं बाकी आहेत. नाही म्हणजे तुमची शेंडी, तुमच्या बायकोची वेणी, त्यात तुम्ही बाहेर जाताना सदरा सुद्धा घालत नाही. उघडा बंब माणूस. बाबा कदम, सुख दुःखानि सर्वाणि त्वया सह विभज्यते यत्तत्त्वं त्वहं तत्र. ट्रस्टी दिसत नाही कुठे. भैरवी, मला वाटतं आपण संजयला एकट्याला गाडीत सोडायला नको होतं. मी घेऊन येतो त्याला. एक मिनिट, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? संजयला जर इकडे आणलं तर हे लोक कदाचित आपल्याला मूल दत्तक देणार नाहीत. का? हो काका, का म्हणून काय विचारताय? संजयची मानसिक स्थिती ठीक नाही आणि अशा अवस्थेत हे लोकच काय, इतर कुठलीही संस्था आपल्याला मूल दत्तक देणार नाही. आणि हो, यांच्याबद्दल काही विचारलं तर प्लीज काही बोलू नका. नाही बोलणार. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. या बसाच. बस. बोला, काय काम काढलेत आपण? नमस्कार, नमस्कार. मी काशी संजय मोहिते. मी काय करू शकतो आपल्यासाठी? सर, आम्हाला मूल दत्तक घ्यायचंय. बरं, पण तुम्ही निपुत्रिक आहात का? हो, मला मूल होऊ शकत नाही. आणि तुमचे पती, त्यांचं काय? त्यांची सुद्धा इच्छा आहे मूल दत्तक घेण्याची. ते जरा कामात बिझी असल्यामुळे इकडे येऊ शकले नाहीत. त्यांचं नाव संजय मोहिते. आपण ओळखत असालच. हो हो, अर्थात, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी आमचे काही अटी, काही नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय, नंतर प्रॉब्लेम व्हायला नको. साहेब, सगळं काही तुमच्या नियमांनुसार होईल. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही मूल बघून ठरवू शकता. हवं तर त्याच्याशी गप्पाही मारू शकता. पण ही सगळी प्रोसिजर पुरी व्हायला 4 दिवस लागतील. मग तुम्ही हवं तर बाळाला घेऊन जाऊ शकता. खरं सांगायचं तर हे असं मंडईत जाऊन भाजी निवडणं यासारखा प्रकार मला अजिबात आवडत नाही. तुम्ही द्याल ते मूल आम्ही दत्तक घेऊ. वा, फारच कमी लोकांची अशी विचारधारा असते. पण संस्थेचे पण काही नियम आहेत, आम्हाला ते पाळावेच लागतील. आणखी एक गोष्ट, 3 महिने बाळावर आणि त्याच्याबरोबर तुमच्या असणाऱ्या वागणुकीवर आमची नजर राहील. आणि सगळं काही सुरळीत चाललं असं जर आम्हाला आढळून आलं तर आम्ही बाळावरचा हक्क पूर्णपणाने सोडून देऊ. आणि तसं जर काही झालं नाही तर आम्हाला पुन्हा त्याला अनाथाश्रमात घेऊन यावं लागेल. मी स्वतःच्या मुलापेक्षा त्याची जास्त काळजी घेईन. तुम्ही नका काळजी करू. हो नक्कीच, त्यात काही शंकाच नाही. हो, आम्ही फक्त आमचे नियम तेवढे सांगतो. निर्मलाताई, या मिसेस मोहिते. मिसेस मोहिते, तुम्ही यांच्याबरोबर जा आणि तुम्हाला कुठलं बाळ दत्तक हवंय ते तुम्ही ठरवा. या. चल भैरवी. नमस्कार साहेब.
या हे बघा मुलं. ये 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 माझ्याजवळ. काशी 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 या बाळाच्या मनगटावरची खूण बघ. संजय लहान होता ना तेव्हा संजयच्या हातावर सुद्धा असंच तुळशीचं पान होतं. पण नंतर ते पुसट झालं. भैरवी आपण हेच मूल घेऊया. हो काका, काय हे सगळं? ठीक आहे, आपण हेच मूल दत्तक घेऊया. बोलूया आपण ट्रस्टींशी. कशाला बोलवलं मला काय काय? तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. बोला पटपट. तुम्ही जे मला मूल आणून दिलं होतं ना, त्याला दत्तक घ्यायला एक कुटुंब तयार झालंय. देऊन टाका, ताबडतोब त्याला देऊन टाका. आणि हो, आतापर्यंत जसं सुरळीत चालू आहे तसंच राहिलं पाहिजे. ही गोष्ट कोणालाही कळू देऊ नका. तुमचे पैसे तुम्हाला वेळेत मिळतील. निघा आता. आज डोकं का दुखते एवढं? भैरवी, संजय कुठे? झोपलाय तो आत्ताच. ठीक आहे, काय झालं? काय म्हणाले ट्रस्टी? आणि तुम्ही मूल ठरवलं की नाही अजून? ते म्हणाले की आम्ही तुम्हाला मूल दत्तक द्यायला तयार आहोत. कायद्याने तुम्ही याचे आई वडीलही असाल. याचं पालन पोषण तुम्ही नीट करायचं. आणि आई, काय होतंय तुम्हाला? नाही ग, जरासं डोकं दुखते आज. बोल ना, मग काय झालं? हां, म्हणजे या सगळ्यावर त्यांची 3 महिने देखरेख असेल. आणि या 3 महिन्यात जर का त्यांना असं वाटलं की आपण बाळाचं पालन पोषण नीट करत नाही आहोत, तर आपल्याकडून ते बाळावरचे सगळे हक्क काढून घेतील आणि ते बाळ अनाथालयात परत नेतील. अगं मग तर बरंच आहे ना. कुठे आपल्याला सांभाळायचं कायमचं ते बाळ? आपलं काम झालं ना की देऊ पाठवून. उलट ट्रस्टीने आपलं काम सोपंच केलं. कोण कुठल्या रस्त्यावरचं मूल ते. आई, काय होतंय? काय नाही ग. भैरवी, माझं डोकं. गोदात्या, गोदात्या, आई काय होतंय? थांबा, मी पाणी आणते. पाणी आणते मी. डोकं.
तुम्ही कसे आलात अचानक? गुरव तुम्हाला पोरगी झाले. अहो तुमची तब्येत बरी नाही असं कळलं. कोयनेचा जीव राही ना तिथं. मी बरं आहे. घाई कसली आहे त्यात? आरामात यायचं ना. अहो तेच तर सांगत होते मी. आता असं ओल्या बाळंतिणीने घराबाहेर पडणं योग्य आहे का? अहो कोणी भूताशितानं धरलं म्हणजे पण आमचं ऐकतं कोण? ठीक आहे, आता आलाच आहात तर हातपाय तोंड धुवून घ्या. मी येतोच. अहो गुरव चलात कुठे? पोरीचं तोंड तरी बघा. अहो अगदी नक्षत्रवाणी हाय पोर. हो, मला जरा महत्वाचं काम आहे. आलोच मी. त्या काही गोळ्या आहेत ज्या त्यांनी खाल्ल्यावर त्यांना द्या आणि काही टेस्ट करून घ्यावे लागतील. त्यांना बरं वाटलं की ते लगेच करून घ्या. डॉक्टर कोणीतरी ना घणाचे घाव घालावेत असं डोकं दुखते. काही कर पण डोकेदुखी थांबवा आधी. अहो कामिनीबाई, या गोळ्या मी त्यासाठीच दिल्या आहेत. तुम्हाला याने बरं वाटेल. या काही टेस्ट आहेत त्या करून घ्या आणि याचे रिपोर्ट्स आले की यांना माझ्याकडे घेऊन या. हा? मग काय ते पुढचं ठरवू. आणि हो कामिनीबाई, आता तुम्ही थोडे दिवस आराम करा. हा, येतो मी. आणि काही लागलंच तर मला लगेच फोन करा. येतो मी. गोदात्या गोळ्या घ्याव्या लागतील ना यांना. काहीतरी खायला आणता. गोदात्या रागवला असाल ना माझ्यावर. गोदात्या मी तुमच्याशी बोलतेय. असं काय करताय? माझ्याकडे बघा तरी. हवं तर मारा मला, पण बोला ना माझ्याशी काहीतरी. घाणीत हात घालायची हौस नाही मला. आणि तुझ्या अंगाला हात लावून हात घाण करून घ्यायचं नाहीत मला. माझं चुकलं गोदात्या. आत्या म्हणू नगस मला. आणि माझ्याशी नातं जोडायचा विचार पण करू नगस. आशात बघतेस तेव्हा लाज नाही वाटत तुला? त्या निष्पाप पोराच्या नावानं कुंकू लावतस तू. हा अगं तू आणि त्या कामिनी वहिनीनं समद्याना फसवलंयस. या घराला फसवलंय तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? कुठं फेडल ही पाप? ज्या ताटात जेवलात त्याच ताटात इश्क घालवलं तुम्ही. खाल्ल्या अन्नाला जनावर पण जागतात, पण त्याच्यापेक्षाही तुम्ही खालचे निघालात. गोदात्या मला मान्य आहे मी चुकले, पण तुझं चुकलं. अगं पण तुझ्या चुकीमुळं त्या निष्पाप पोरीचा जीव घेतलात ना तुम्ही. आमची काशी नागबळी गेली तुमच्यामुळं. गोदात्या बास. खूप ऐकून घेतलं तुमचं. सतत काशी 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 सारखा तिच्या नावाचा जप. आता यापुढे एक अक्षरही ऐकून घेणार नाही मी. गोदात्या तुमची ती काशी काळी आहे की गोरी आहे मी पाहिलेलं नाहीये आणि मला बघायची इच्छाही नाहीये तिला. मी या सगळ्यात पडले कारण अभयने मला हे सगळं करायला भाग पाडलं. तुम्हाला सगळ्यांना फसवायचा हेतू माझा कधीच नव्हता गोदात्या. आणि मला जेव्हा हे सगळं कळलं ना तेव्हा मी खरं सांगते गोदात्या, मी यातून बाहेर पडले. कारण माझं आता संजयवर खूप प्रेम आहे, अगदी मनापासून. त्याच्या पैशांवर इस्टेटीवर माझा अजिबात डोळा नाहीये. तो जसा आहे ना
तसा फक्त माझा आहे, कळलं? आणि त्याच्या डोक्यातून काशीचं नाव काढायला मला काय प्रयत्न करावे लागलेत ना, ते माझं मला माहितीये. तेव्हा या घरात मला तिचं नाव नकोय. आणि संजयच्या पुढे जर तिचं नाव निघालं ना, तर लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात, तुमचं वय काय, हे अजिबात लक्षात घेणार नाही मी. आणखीन एक गोष्ट, तुम्ही याला धमकी समजा हवं तर, पण मी जे बोलते ते करून दाखवते.